बिझनेसमध्ये इनोव्हेशन म्हणजे रिसर्च करणं किंवा नवीन एखादं प्रोडक्ट बनवणं हे किती महत्वाचं आहे आणि एखादं इनोव्हेशन केल्यानंतर ते आपण किती चांगलं एक्झिक्यूट करतो हे सुद्धा किती महत्वाचं आहे याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. व्हॉट इज युअर फर्स्ट टेक, याच्यावर काय तुम्हाला ज्या पण कंपनीज आज टिकून आहेत ते यासाठी टिकून आहेत कारण त्यांनी इनोव्हेट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल महिंद्रा अँड महिंद्राची कंपनी जर तुम्ही पाहिलीत, जे अगोदर फेमस होते फक्त जीप आणि ट्रॅक्टरसाठी, ते आज इलेक्ट्रिक व्हेकलसाठी फार फेमस झालेले आहेत. फक्त इनोव्हेट केलं तरी बिझनेस ग्रो होणार नाही आणि नुसतं एक्झिक्युशन केलं तर ग्रोथ मिळणारच नाही. सो व्हॉट यू कमेंट ऑन? 100%. आता जर तुम्ही रेस्टॉरंट बद्दल बोलला तर मी रेस्टॉरंट बद्दलच सांगतो. म्हणजे अगोदर तुम्हाला काही रेस्टॉरंट्स मध्ये पुस्तकं मिळायची, हल्ली लोक लायब्ररीमध्ये रेस्टॉरंट सुरू करतात. म्हणजे पूर्ण कॉन्सेप्टच चेंज झाला. हा इनोव्हेटिव्ह थॉट आहे. जसं पिझ्झानी सॉल्व्ह केला की 20 मिनिटांमध्ये पिझ्झा, हे कुठल्याही कस्टमरने मागितलंच नाही की मला 20 मिनिटांमध्ये पिझ्झा मिळेल की नाही, पण ही वॉज गोइंग थ्रू दॅट चॅलेंज आणि त्या स्पेसमध्ये त्या प्रोसेसमध्ये इनोव्हेट केल्यामुळे तो त्यांचा बिझनेस वाढला किंवा तो ब्रँड वाढला. सो इनोव्हेशन कॅन बी प्रोडक्टमध्ये पण असू शकतं आणि ते प्रोसेसमध्ये पण असू. व्हॉट डू यू थिंक? 100%. आता जर तुम्ही पाहायला गेलात तर डार्क स्टोअर्स नावाचं जे कॉन्सेप्ट सुरू झालेलं आहे. डार्क स्टोअर्स म्हणजे काय, तर मशीन लर्निंगच्या मदतीने आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने एखाद्या एरियामध्ये कुठची सामग्री लोक जास्ती विकत घेत आहेत, तर क्विक कॉमर्सचे जे स्टोअर्स, क्विक कॉमर्स नावाचं जे कॉन्सेप्ट सुरू झालंय, जे तुम्हाला 10 ते 30 मिनिटांमध्ये पाहिजे ते तुमच्या दारात आणून देतं. तर हे कशासाठी शक्य झालंय किंवा कसं शक्य झालंय, तर त्यांनी डार्क स्टोअरचा कॉन्सेप्ट सुरू केला. प्रत्येक व्यवसाय हा इनोव्हेशन आणि एक्झिक्युशन ह्या दोन गोष्टींवर चालतो. प्रत्येक वेळी इनोव्हेट करणं अवघड असतं, पण प्रत्येक वेळी एक्झिक्युशन करणं हे मात्र खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे बरेचसे लोक इनोव्हेट करतात पण एक्झिक्युशन नसल्यामुळे बिझनेस फेल होतो आणि काही लोक एक्झिक्युशन इतकं चांगलं करतात की इनोव्हेशनच करत नाहीत आणि त्यामुळे कदाचित त्यांची ग्रोथ होत नाही. आपण आज ह्या विषयावर बोलणार आहोत की बिझनेसमध्ये इनोव्हेशन म्हणजे रिसर्च करणं किंवा नवीन एखादं प्रोडक्ट बनवणं हे किती महत्त्वाचं आहे आणि एखादं इनोव्हेशन केल्यानंतर ते आपण किती चांगलं एक्झिक्यूट करतो हे सुद्धा किती महत्वाचं आहे, याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हॉट इज युअर फर्स्ट टेक, याच्यावर काय तुम्हाला बोलायचं? ज्या पण कंपनीज आज टिकून आहेत ते यासाठी टिकून आहेत कारण त्यांनी इनोव्हेट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल महिंद्रा अँड महिंद्राची कंपनी जर तुम्ही पाहिलीत, जे अगोदर फेमस होते फक्त जीप आणि ट्रॅक्टरसाठी, ते आज इलेक्ट्रिक व्हेकलसाठी फार फेमस झालेले आहेत. तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी इनोव्हेट केलंय. म्हणजे या कंपनीचे जर इलेक्ट्रिक गाड्या जर आपण पाहिल्यात तर टेक्नॉलॉजिकली दे आर व्हेरी व्हेरी ॲडव्हान्स्ड आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण त्यांनी चांगलं बसवलेलं आहे. तर अचानक म्हणजे इट हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर इंडियन ग्रोन कंपनीज. हे कशामुळे झालं, कारण त्यांचं इनोव्हेशन एकदम जबरदस्त राहिलं. तेच जर आपण बघायला गेलो तर बजाज मोटरसायकल्सनी सुद्धा तेच केलंय. स्कूटर्सवरनं जेव्हा त्यांनी इनोव्हेट करून मोटरसायकल्सवर आले तर दे बिकेम अ व्हेरी स्ट्रॉंग मार्केट प्लेयर्स. तर इनोव्हेट करत राहणं ही काळाची गरज आहे. आता आज जर तुम्ही टेलिव्हिजन बघितलात किंवा मोबाईल्स बघितलात, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या इनोव्हेशनवाल्या गोष्टी आहेत. जेव्हा स्टीव्ह जॉब्सनी ॲपल फोन लॉन्च केले तेव्हा कधीतरी आपण टच करून टाईप करू शकू याचा कोणालाच अंदाज नव्हता आणि आज तर आपण त्याच्या पलीकडे गेलेलो आहोत. म्हणजे आज आपण बोलतो आणि मोबाईल टाईप करतं, तर व्हॉइस डिक्टेशन ज्याला आपण म्हणतो, तर दिस इज नथिंग बट इनोव्हेशन. तर आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपण काय इनोव्हेट करू शकतो ज्याच्यामध्ये आपण कॉम्पिटिटर्सना मात देऊ शकतो किंवा कस्टमर्सना मोर व्हॅल्यू फॉर मनी देऊ शकतो, याच्यावर सध्या भर आहे. तर इनोव्हेशन हा एक कंपल्सरी सब्जेक्ट झालेला कुठच्याही उद्योगाचा आणि यू हॅव टू कीप ऑन इनोव्हेटिंग. मग ते रेस्टॉरंट असून द्या, तुमचे कपडे असून द्या किंवा तुमचं इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस असून द्या, गाड्या असून द्या किंवा घरं असून द्या, तर सगळीकडे तुम्हाला आज इनोव्हेशन दिसतंय. जे छोटे फ्लॅट्स म्हणजे जसे कॉस्ट वाढत गेले तसं रिअल एस्टेट महाग होत गेलं, बरोबर आहे, आणि रिअल एस्टेट महाग होत गेलं तर लोकांना ते परवडत नाही. परंतु फंक्शनल युटिलिटीजवर ते कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. तर फर्निचर हॅज बिकम द न्यू रिअल एस्टेट. म्हणजे तुम्ही 1 बेडरूम हॉल किचनला रात्री ॲडिशनल बेडरूम बनवू शकता, कारण जे फर्निचर असतं, जे तुमचं डेकोरेटिव्ह फर्निचर असतं, दॅट कन्वर्ट्स इन टू अ बेड. तर तुम्ही तिथे अजून एक कपल तिथे झोपू शकता. म्हणजे एका घरामध्ये अजून एक फॅमिली अकोमोडेट होऊ शकते बजेट रेस्ट्रिक्शन्समुळे. त्यांना प्रायव्हसी देखील मिळते आणि फर्निचर हॅज बिकम द न्यू रिअल एस्टेट. एक बेडरूम ऍड होतो. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे दॅट इज नथिंग बट इनोव्हेशन ना. म्हणजे वेगळा विचार करण्याची पद्धत आणि त्याला ऍक्च्युअली एक्झिक्यूट करून इम्प्लिमेंट करणं. तर ही काळाची गरज आहे आणि एनी कंपनी विच इज इनोव्हेटिव्ह इन नेचर, अशाच कंपनी वाढतात आणि रेव्हेन्यू ग्रो करतात. तर बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की इनोव्हेशन आणि एक्झिक्युशन ह्याचं
खूप बॅलन्स केलेला असतो. तर तुम्ही आता रेस्टॉरंट म्हणालात, मला 2 गोष्टी आठवल्या, की मी मागच्या आठवड्यात एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि त्यांनी खूप इनोव्हेटिव्ह असा एक अप्रोच केला होता एक्सपिरियन्ससाठी. पण त्यांचं इनोव्हेशन चांगलं होतं, की त्यांचे जे रेसिपीज होत्या त्या इनोव्हेटेड होत्या. पण सर्व्हिस एकदमच खराब होती. त्यामुळे तो जो एक्सपिरियन्स होता तो सगळा मॅच होत नव्हता. आणि दुसऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो, तिकडे तोच मेन्यू गेली 10 वर्ष ते देतायत. पण एक्झिक्युशन इज सो फास्ट, की तुम्हाला 2 मिनिटांमध्ये यू आर सर्व्हड. तर एक्झिक्युशनमध्ये एक्सपिरियन्स असतो आणि इनोव्हेशन आणि इनोव्हेशन आणि एक्झिक्युशन याच्यामध्ये खरं तर होलिस्टिक ग्रोथ होऊ शकतं. म्हणजे Amazon बघितलं तर त्यांनी एक नवीन कॉन्सेप्ट पण आणला आणि Amazon आय थिंक एक्झिक्युशनचं दे आर द बेस्ट इन एक्झिक्युशन. तर अशा प्रकारच्या कॉम्बिनेशनमध्ये करणं गरजेचं आहे मला वाटतं. फक्त इनोव्हेट केलं तरी बिझनेस ग्रो होणार नाही आणि नुसतं एक्झिक्युशन केलं तर ग्रोथ मिळणारच नाही. सो व्हॉट डू यू कमेंट ऑन दिस? 100%. आता जर तुम्ही रेस्टॉरंट बद्दल बोलला तर मी रेस्टॉरंट बद्दलच सांगतो. म्हणजे अगोदर तुम्हाला काही रेस्टॉरंट्समध्ये पुस्तकं मिळायची. हल्ली लोक लायब्ररीमध्ये रेस्टॉरंट सुरू करतात. म्हणजे पूर्ण कॉन्सेप्टच चेंज झाला. हा इनोव्हेटिव्ह थॉट आहे. समजलं का? म्हणजे अगोदर तुम्हाला परफॉर्मन्स बघण्यासाठी थिएटरमध्ये जावं लागायचं. आज तुम्ही रेस्टॉरंट्समध्येच इव्हेंट्स करता, म्युझिकल इव्हेंट्स करता. फॉर एक्झाम्पल सांते नेस्कोमध्ये गोरेगावला तिथे दर फ्रायडेला एक म्युझिकल कार्यक्रम असतो. तर भरपूर लोक त्या कार्यक्रमासाठी सुद्धा येतात. जेवण तर करायचंच असतं कुठे ना कुठेतरी. पण जर तुम्ही तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये जर तुम्ही काही इनोव्हेशन आणलं तर तुमचा गेम चेंज होतो, तुमचं ट्रॅक्शन चेंज होतं. आता ज्याला आपण ब्रंच म्हणतो, ही कॉन्सेप्ट हल्ली आलेली कॉन्सेप्ट आहे. म्हणजे पॉप्युलर झाली मागच्या 10-1 वर्षामध्ये. ब्रंच म्हणजे तुम्ही लेट सकाळी या, ब्रेकफास्ट न करता आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही जेवत बसा. म्हणजे ते फक्त जेवत बसण्यासाठी नसतं. इट इज अ बजेट ऑफरिंग, जिथे लोक ग्रुप बनवून येतात आणि ते ब्रंच एन्जॉय करतात बऱ्याच रेस्टॉरंट्समध्ये. तर इनोव्हेशन फक्त प्रोडक्टमध्ये नसतं, तर इनोव्हेशन तुमच्या ऑफरिंग्समध्ये पण असतं, सर्व्हिस ऑफरिंग्समध्ये पण असतं. आता फॉर एक्झाम्पल भक्ती जॅमिंग एक नवीन कॉन्सेप्ट सुरू झालेला आहे. कॉफी रेव एक नवीन कॉन्सेप्ट सुरू झालेला आहे. म्हणजे लिकर रेव पार्टीज करायची गरजच नाहीये. यंगस्टर्स दे आर मुव्हिंग टुवर्ड्स कॉफी रेव पार्टीज, मॉर्निंग कॉफी रेव, जिथे 100, 150, 200 लोक एका रेस्टॉरंटमध्ये गोळा होतात आणि ते एन्जॉय कॉफी. भक्ती जॅमिंग म्हणजे यंगस्टर्स रेस्टॉरंट्समध्ये जमा होतात किंवा हॉलमध्ये जमा होतात आणि भक्ती जॅमिंग करतात, जिथे प्रत्येक पार्टिसिपंट जो असतो ना तो देखील गातोय. तर तुम्हाला पार्टिसिपेशन मिळतं. असं नाहीये की रवींद्र नाट्य मंदिरमध्ये तुम्ही बसताय, एक गायक स्टेजवर बसून गातोय आणि आपण ऐकतोय फक्त आणि त्याची स्तुती करतोय. तेवढं न करता लोक पार्टिसिपेट करतात. तर लोकांना सध्या एंगेज होण्यामध्ये इंटरेस्ट आहे. दे लाईक टू पार्टिसिपेट. म्हणून भक्ती जॅमिंग म्हणा, कॉफी रेव पार्टीज म्हणा, या सगळ्या गोष्टी एकदम वाढत चाललेल्या आहेत. इट्स बिकमिंग अ व्हायरल ऍक्टिव्हिटी. तर तुम्ही ज्या पण बिझनेसमध्ये आहात त्याच्यामध्ये तुम्ही नवीन इनोव्हेशन काय करू शकता ना, याच्यावर सध्या भर आहे. म्हणजे इट कॅन बी सिस्टम्स अँड प्रोसेसेस किंवा त्या सॉफ्टवेअर्स असू शकतात. कितीतरी असे सॉफ्टवेअर झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपण दोघंही जे सॉफ्टवेअर वापरतो, ट्विन माइंड, इट इज अवर सेकंड माइंड. आता एक डिव्हाइस आलेलं आहे, त्या डिव्हाइसचं नाव आहे निओसेपियन. निओसेपियन तुमच्या गळ्यात तुम्ही लॉकेट म्हणून घालू शकता आणि कंटिन्युअसली ते ना तुमच्या कॉन्व्हर्सेशन्सना ट्रान्सक्राईब करत राहतं इन रिअल टाइम. मग तुम्ही तुमच्या त्या नोट्स कधी नाव टाईप करून किंवा एखादा इन्सिडेंट टाईप करून त्या मेमरीला तुम्ही रिकॉल करू शकता. म्हणजे जमाना एवढा बदलत चाललाय आणि इनोव्हेशन एवढं मस्त होत चाललंय ना की इट इज अमेझिंग. एका मोबाईल डिव्हाइसला तुम्ही किती पद्धतीने वापरू शकता हे पण चेंज झालेलं आहे. तुमचा तो मोबाईल आहे कॉलिंगसाठी, टायपिंगसाठी, ईमेलसाठी, कॅमेरासाठी, मेजरमेंटसाठी. म्हणजे एवढ्या गोष्टी व्हायला लागल्या, डिक्टेशन करण्यासाठी, रेकॉर्डिंग करण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी, पिक्चर बनवण्यासाठी. म्हणजे एकाच डिव्हाइसमध्ये एवढे मल्टिपल रोल्स आलेले आहेत. म्हणून एका मोबाईलची किंमत आता एका गाडीच्या किंमत सारखं झालेलं आहे. म्हणजे गाडी तुम्ही खिशात ठेवतायत, त्या कॉस्टची डिव्हाइस तुम्ही खिशात ठेवतायत. तर दिस इज नथिंग बट इनोव्हेशन. आता येणाऱ्या दिवसांमध्ये याच्यामध्ये अजून काय बदल होईल हे आपल्याला बघायचं आहे. चष्म्यांमध्ये इनोव्हेशन झालेलं आहे. म्हणजे चष्मा हॅज बिकम अ कम्प्युटर. तुम्ही जे बघू शकता ते तुम्ही रेकॉर्ड करू शकता. तुम्ही जे बघू शकता त्याच्याबद्दल तुम्ही विचारू शकता. ज्याला आपण म्हणतो मेटा. म्हणजे रेबन आणि मेटाचं कोलॅबोरेशन झालेलं आहे. बरेच अनेक ब्रँडचं कोलॅबोरेशन झालेलं आहे आणि हे सगळे डिव्हाइसेस जे आहेत ना हे तुमच्या मोबाईल बरोबर कम्युनिकेट करतायत. तर मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी एका प्रोडक्टची कशी करावी याच्यावर सध्या भर झालेला आहे.
तुमची गाडी जी आहे ती चालती फिरती कम्प्युटर झालेलं आहे. हो. म्हणजे एव्हरी डेटा इज अवेलेबल ऑन दॅट. म्हणजे तुम्ही गुगल मॅप बघू शकता हो. तुमच्या गाडीच्या टेलिव्हिजनवर, टीव्हीवर, हो. इंटरनल स्क्रीनवर. त्याच्यामुळे तुम्ही किती वेळात कुठे पोहोचू शकता, ट्रॅफिक कुठे आहे, ऑल्टरनेट रूट कुठचा आहे ते तुम्हाला दाखवतं. तुम्ही त्याच्यावर युट्यूब बघू शकता, तुम्ही मेल वाचू शकता, तुम्ही भरपूर काय करू शकता. म्हणजे गाडी सुद्धा एक कम्प्युटर झालेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जेवढे प्रोडक्ट्स आहेत ना, ह्या प्रोडक्ट्समध्ये आजच्या तारखेला इनोव्हेशन आलेलं आहे. जर आपण खायचे पदार्थ पाहिलं, आजच्या तारखेला 2 शब्द फार पॉप्युलर होत चाललेले आहेत. एक आहे प्रोटीन आणि दुसरा आहे एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या 2 गोष्टींवर एवढा भर लागलेल्या लोकांचा की लोक याच 2 टॉपिक्सवर रिसर्च करतायत. तर तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही प्रोटीन कसं इन्क्लूड करू शकता किंवा कसं वाढवू शकता याची रेस सुरू झालेली आहे. तुमच्या डिव्हाइसेसमध्ये तुम्ही एआय कसं आणू शकता याची रेस सुरू झालेली आहे. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी मॅग्निफिकेशन झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. तर दिस इज नथिंग बट इनोव्हेशन. दुसरी गोष्ट, फक्त इनोव्हेट करून चालणार नाही, तर हे इनोव्हेशन केल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन देखील सुरेख झालं पाहिजे. कन्स्ट्रक्शनमध्ये आज एवढ्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत की दिस इज नथिंग बट इनोव्हेशन आणि एक्झिक्युशन केपेबिलिटी सकटचं इनोव्हेशन. म्हणजे चायनामध्ये 2-2, 3-3 दिवसाला लोक फ्लोर्स टाकतायत. भारतामध्ये आपण 7 दिवसात टाकतोय सध्या, ज्याला आपण मायवान टेक्नॉलॉजी म्हणतो. तर दॅट इज नथिंग बट इनोव्हेशन. रेप्लिकेशन ऑफ द युनिट्स, एकावर एक मेकनायझेशन आणि ऑटोमेशन, या सगळ्या गोष्टींचा समावेश करून तुम्ही आज 7 दिवसात एक स्लॅब टाकू शकता. हे अगोदर एका काळाला शक्य नव्हतं. म्हणजे असे लोक आहेत, मी ऐकलंय, म्हणजे माझ्या वडिलांच्या पिढीतले लोक, की एक घर बांधायला लोक 20-20 वर्ष लावायचे. ते फक्त बांधकामाच्या स्पीडमुळे नाही, तर ऑल्सो डिपेंडिंग ऑन द फायनान्शियल रिसोर्सेस. परंतु भरपूर वेळ लागायचा एक घर बांधण्यासाठी, बैठक घर बांधण्यासाठी. आज तुम्ही बिल्डिंगच्या बिल्डिंग, विजन क्रेस्ट नावाची एक बिल्डिंग आहे दादरला, साधारणतः 15 वर्ष अगोदर बांधली गेलेली बिल्डिंग आहे. त्यांनी 5 ते 7 दिवसात एक स्लॅब टाकलेला 15-18 वर्ष अगोदर. मायवन टेक्नॉलॉजी त्यांनी इंट्रोड्यूस केलं भारतामध्ये पहिल्यांदा. ते पूर्ण इक्विपमेंट त्यांनी मलेशियावरून इम्पोर्ट केलेलं. तर दिस इज नथिंग बट इनोव्हेशन. आणि त्याच्याबरोबर तुमच्याकडे असली पाहिजे एक्झिक्युशनची केपेबिलिटी. सो मला वाटतं इनोव्हेशन हे जसं आपण प्रोडक्टमध्ये करतो तसं आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये पण करू शकतो. म्हणजे द वे एक साधं प्रोडक्ट असेल पण ते कसं डिलिव्हर केलं जातं त्याच्यामध्ये इनोव्हेशन होऊ शकतं. जसं आपण त्याला ब्लू ओशन रेड ओशन स्ट्रॅटेजी म्हणतो. त्यामुळे बिझनेस जर आपला स्टक असेल, बिझनेस होत नसेल, तर इनोव्हेटिव्ह आयडियाज करून आपण एका नवीन सेगमेंटमध्ये जाऊ शकतो, एखादा नवीन कस्टमर एरियामध्ये जाऊ शकतो. आणि दॅट ऑल्सो कॅन बी अ इनोव्हेशन. म्हणजे जसं ऑल द न्यू जे नवीन आता स्टार्टअप्स आलेले आहेत, की झोमॅटो असेल किंवा स्विगी असेल किंवा ओला उबर असेल, त्याच्यामध्ये नवीन प्रोडक्ट काहीच नाहीये. गाडी तीच आहे, पॅसेंजर तोच आहे, पण ज्या पद्धतीने हे 2 कनेक्ट होतं ना, तो प्रोसेस इनोव्हेटिव्ह आहे. म्हणजे एक ऍप तुम्हाला आपण असा कधीच विचार करत नव्हतो की मी मेसेज केला तर गाडी माझ्या दारामध्ये येईल, आपण विचार करत नव्हतो. सो इनोव्हेशन कुठे होतं मला वाटतं, की असा एक प्रॉब्लेम जो कस्टमर सफर करतोय, पण तो कस्टमर सुद्धा त्या प्रॉब्लेमचं उत्तर अपेक्षित नाहीये त्याला, की हा प्रॉब्लेम तर मला कोण सॉल्व्ह करून देणार नाही. असा प्रॉब्लेम जर आपण सॉल्व्ह केला तर तिथे इनोव्हेशन होऊ शकतं. म्हणजे जसं पिझ्झानी सॉल्व्ह केला की 20 मिनिटामध्ये पिझ्झा, हे कुठल्याही कस्टमरने मागितलंच नाही की मला 20 मिनिटामध्ये पिझ्झा मिळेल की नाही, पण ही वॉज गोइंग थ्रू दॅट चॅलेंज. आणि त्या स्पेसमध्ये, त्या प्रोसेसमध्ये इनोव्हेट केल्यामुळे तो त्यांचा बिझनेस वाढला किंवा तो ब्रँड वाढला. सो इनोव्हेशन कॅन बी प्रोडक्टमध्ये पण असू शकतं आणि ते प्रोसेसमध्ये पण असू शकतं. व्हॉट डू यू थिंक? 100%. आता जर तुम्ही पाहायला गेलात तर डार्क स्टोअर्स नावाचं जे कॉन्सेप्ट सुरू झालेलं आहे. डार्क स्टोअर्स म्हणजे काय, तर मशीन लर्निंगच्या मदतीने आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने एखाद्या एरियामध्ये कुठची सामग्री लोक जास्ती विकत घेतायत, तर क्विक कॉमर्सचे जे स्टोअर्स, क्विक कॉमर्स नावाचं जे कॉन्सेप्ट सुरू झालंय, जे तुम्हाला 10 ते 30 मिनिटांमध्ये पाहिजे ते तुमच्या दारात आणून देतं. तर हे कशासाठी शक्य झालंय किंवा कसं शक्य झालंय, तर त्यांनी डार्क स्टोअरचा कॉन्सेप्ट सुरू केला. व्हॉट इज अ डार्क स्टोअर? तुमच्या नेबरहुडमध्ये ते वेअरहाऊसिंग फॅसिलिटी क्रिएट करतात आणि तिथे ती सामग्री जमा केलेली जाते आणि तिकडनं ताबडतोब तुम्हाला 10 ते 12 मिनिटात किंवा मॅक्सिमम 15-20 मिनिटांमध्ये तुम्हाला ती सामग्री मिळू शकते. म्हणजे तुम्हाला एखादा पिझ्झा मिळायचा 30 मिनिटांमध्ये, जर तो 30 मिनिटात नाही आला तर तो फ्री असायचा. ह्या एका स्टेटमेंटवर डॉमिनोज पिझ्झा बिकेम वन ऑफ द लार्जेस्ट पिझ्झा चेन्स इन द वर्ल्ड. त्या एका स्टेटमेंटवर. पण फक्त त्यांनी स्टेटमेंट दिलं का? नाही. स्टेटमेंट बरोबर त्यांनी ते एक्झिक्यूट करून दाखवलं की बाबा आमच्याकडे ती क्षमता सुद्धा आहे.
आज तुम्हाला 10 मिनिटात किंवा 15 मिनिटात किंवा 20 मिनिटात तुम्हाला जे हवंय ते तुमच्या दाराशी येतंय, इन्क्लुडिंग मोबाईल फोन. येस. म्हणजे दिस इज नथिंग बट इनोव्हेशन विथ एक्झिक्युशन केपेबिलिटी. लहानपणी आपण पाहायचो की आर्थिक परिस्थिती म्हणजे कशी असायची लोकांची, दुर्बळ असायची, मजबूत नसायची. तर एव्हरी सोर्स ऑफ इन्कम वॉज वेलकम. तर लोक पेईंग गेस्ट नावाचा एक कॉन्सेप्ट होता, PG. जो आता ज्याला आपण पीजी म्हणायचो, जे आता आपण हल्ली एवढं काही विशेष ऐकत नाही. पण व्हॉट वॉज पेईंग गेस्ट म्हणजे माझ्या घरामध्ये समजा जर 3 रूम आहेत, तर मी 2 रूम वापरतो आणि एका रूम मध्ये मी पीजीवर गेस्ट ठेवलेत आणि त्याच्याने मला ऍडिशनल इन्कम आली. जरी त्यांनी माझं इलेक्ट्रिक बिल कव्हर केलं, माझं दुधाचं बिल कव्हर केलं, राशनचं बिल कव्हर केलं त्या भाड्यामध्ये, तरी इट इज प्लस. तर अशाच पद्धतीने डार्क स्टोअर्स जे आहेत ना, त्या आता अशाच पद्धतीने पेईंग गेस्ट म्हणून लोकांच्या दारात जाणार आहेत. जिथे तुमच्याकडे एक्सेस जर जागा असली तर तुम्ही ते क्विक कॉमर्स कंपनीजना भाड्याने देऊ शकता. म्हणजे तिथे लोक येऊन राहणार नाही, तिथे सामग्री येऊन राहणार आणि त्याचा डिस्पॅच होत जाईल. तर अशा रिअल एस्टेटचा बऱ्यापैकी वेगळा वापर व्हायला सुरू झालेला आहे. लोकांचे जे गराज असतं, ज्याला शटर असतं, दॅट हॅज बिकम अ डार्क वेअरहाऊस. आणि त्याच्यातनं तुम्हाला इन्कम सुरू झाली. म्हणजे हे सगळे शक्य कशामुळे झालं? टेक्नॉलॉजी, सिस्टम्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, आणि ह्यालाच आपण इनोव्हेशन म्हणतो विथ एक्झिक्युशन केपेबिलिटीज. तिथे माणसाची साथ असते, किंवा कारण उचलून घेऊन कुठेतरी डिलिव्हर करण्यासाठी तुम्हाला माणूसच लागेल. ते सुद्धा कदाचित भविष्यामध्ये ड्रोन मार्फत होईल. जसं लोक म्हणतात दॅट पिझ्झा डिलिव्हरी आता तुम्हाला ड्रोन करू शकेल येणाऱ्या दिवसांमध्ये. तर ते सुद्धा शक्य होऊ शकेल. तर कन्व्हिनियन्स सेल्स, सोल्युशन सेल्स, कम्फर्ट सेल्स, या गोष्टी विकल्या जातात. तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये या गोष्टींचा समावेश होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही काय विकता, जे पण तुम्ही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकताय, हे काय आहे? हे सोल्युशन आहे. कुठच्या तरी प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणारं सोल्युशन आहे, म्हणून ते विकलं जातं. कन्व्हिनियन्स सेल, आज तुम्हाला 10 मिनिटात किंवा 30 मिनिटात डिलिव्हरी मिळते, ते काय आहे? दॅट इज कन्व्हिनियन्स. तर कन्व्हिनियन्स सेल्स. तर तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही कन्व्हिनियन्स कसा आणू शकता, किंवा तुम्ही व्हॅल्यू कशी ऍडिशनल क्रिएट करू शकता, याच्यावरच बिझनेस चाललेला आहे. हाऊ कम्फर्टेबल यू कॅन मेक इट फॉर पीपल, याचाच गेम चाललेला आहे. आता जर तुम्ही नेटफ्लिक्स पाहिलात किंवा अमेझॉन प्राईम पाहिलात, कॉन्टेंटचा भरमार आहे. म्हणजे पहिली गोष्ट, आपण थिएटरमध्ये पिक्चर बघायला जातोच, पण आपल्याला कॉन्टेंट त्याच्यापेक्षा जर जास्ती पाहायचं असेल आपल्या वेळेनुसार, त्याला आपण म्हणतो कन्व्हिनियन्स. तर अमेझॉनने आणि नेटफ्लिक्सने काय केलंय? त्यांनी तुम्हाला कन्व्हिनियन्स विकलंय. अगोदर माझ्या लहानपणे मला आठवतं की जर टेलिव्हिजनवर एखादा एपिसोड असायचा तर तो एका परफेक्ट टाइमवरच यायचा. म्हणजे आपण सगळी कामं सोडून धावत पळत घरी पोचायचो आणि तो कार्यक्रम बघायला बसायचो. आता तुम्हाला त्याची गरज नाहीये. कन्व्हर्जन झालेलं, कन्व्हर्जन्स, अनेक टेक्नॉलॉजींचा कन्व्हर्जन झाल्यामुळे आपल्याला जे कॉन्टेंट आवडतं ते आपण आपल्या सोयीनुसार पाहू शकतो. त्या अगोदर आपण पाहायचो टीव्हीवर, आता आपण ते पाहतो मोबाईलवर, लॅपटॉपवर, आयपॅडवर, सगळ्या मोबाईल डिव्हाइसेसवर तुम्ही ते कॉन्टेंट पाहू शकता. आणि ज्याला आपण म्हणतो ना कन्व्हर्जन्स, म्हणजे मी पुण्यावरनं मुंबईला प्रवास करतोय आणि एखादा वेब सिरीज मी पाहतोय, तर ते मी माझ्या आयपॅडवर पाहतोय. घरी आल्यानंतर मी टीव्ही ऑन करतो आणि जिथपर्यंत मी त्या आयपॅडवर पाहिलेलं तिकडनं माझ्या टीव्हीवर मी कंटिन्यू करतोय. त्याला आपण म्हणतोय कन्व्हर्जन्स ऑफ टेक्नॉलॉजी आणि कंटिन्युटी ऑफ कॉन्टेंट. म्हणजे एवढं सोयीस्कर झालेलं आहे. तुम्ही जर कुठच्याही ऍग्रिगेटर प्लॅटफॉर्मवर तुम्ही शॉपिंग केली तर त्याची हिस्ट्री क्रिएट होते. म्हणजे पुन्हा जर तुम्हाला त्याची ऑर्डर प्लेस करायची असेल तर फक्त सिंगल बटन टॅप आहे. कन्व्हिनियन्स. पहिलं ऍक्सेस आणि दुसरं कन्व्हिनियन्स. तर दिस इज नथिंग बट इनोव्हेशन आणि विथ एक्झिक्युशन केपेबिलिटीज. याचा बेताज बादशाह ऍग्रिगेटर प्लॅटफॉर्मवर जर कुठचा प्लॅटफॉर्म असेल फॉर अस, जे आपण अनुभवतो डेली, इज अमेझॉन. म्हणजे एवढं कन्व्हिनियन्स आहे, किती कमीत कमी क्लिक मध्ये तुमच्या खिशातला पैसा त्यांच्या खिशात जाऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे अमेझॉन. गुगल पे, कन्व्हिनियन्स. एका बटन मध्ये, म्हणजे एका QR कोडला तुम्ही क्लिक करा, पासवर्ड टच करा, पेमेंट झालं. म्हणजे परत लोक काय करतात? ऍक्सेस देत आहेत आणि कन्व्हिनियन्स क्रिएट करतात आणि व्हॅल्यू क्रिएट करतात. तर आपल्या बिझनेसमध्ये जो उद्योग आपण करतो त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू क्रिएशन कसं आणू शकतो, कन्व्हर्जन्स कसं आणू शकतो, कन्व्हिनियन्स कसं आणू शकतो, याचीच तर रेस आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सर्वच करतायत. जे पण प्रोडक्ट विकतायत किंवा सर्व्हिस विकतायत ना,
ते कुठचा ना तरी कुठचा कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात म्हणून त्या धंद्यात आहेत. पण ऍडिशनल फंक्शनॅलिटीज तुम्ही आणून स्वतःला वन नॉच हायर कसा घेऊन जाऊ शकता याची रेस चालू आहे. आय थिंक मला वाटतं जे आपले प्रेक्षक आता बघत असतील त्यामुळे त्यांना आयदर इनोव्हेशनमध्ये इंटरेस्ट असतो, एबिलिटी असते, किंवा एक्झिक्युशनमध्ये एबिलिटी असते. म्हणजे इट इज अ माइंडसेट. मी ज्यावेळी बिझनेस कोचिंग करतो त्यावेळी हा विषय नेहमी येतो की एक उद्योजक ना एकामध्ये मास्टरी असते. आयदर तो इनोव्हेटर असतो किंवा तो एक्झिक्युशनमध्ये चांगला असतो. आणि हे दोन वेगवेगळे स्किल्स आहेत जे एकत्र येणं गरजेचं आहे. त्यामुळे बऱ्याचदा लोक खूप चांगलं इनोव्हेशन करतात पण ते एक्झिक्युशनमध्ये फेल होतात कारण त्यांचा इनोव्हेशन माइंड असतो. आणि काही लोकांना एक्झिक्यूट करता चांगलं येतं आणि ते चांगले प्रोडक्ट शोधत असतात. त्यामुळे मला वाटतं अशा दोन प्रकारच्या लोकांनी किंवा दोन प्रकारच्या सिस्टम्सनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि यू आर अ इन्व्हेस्टर, त्यामुळे बऱ्याचदा इन्व्हेस्टिंगमध्ये हेच होतं की एखादा स्टार्टअप येतो, तो काहीतरी इनोव्हेट करतो पण त्याला ते गो टू मार्केट करता येत नाही किंवा लोकांपर्यंत घेऊन जाता येत नाही. त्यामुळे इन्व्हेस्टर कम्स ज्याची एक्झिक्युशनची एबिलिटी असते आणि तो प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस त्यांनी जी इनोव्हेट केलेली आहे ती लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी एखादा दुसरी सिस्टम लागते किंवा एखादा इन्व्हेस्टर लागतो. किंवा आपण बऱ्याचदा बघतो स्टार्टअप्समध्ये को फाउंडर्स असतात. म्हणजे एक फाउंडर फक्त रिसर्च करतो, इनोव्हेट करतो आणि एक फाउंडर फक्त एक्झिक्युशन करतो. तर अशा ज्या लोकांना असं वाटत असेल की माझा बिझनेस मोठा करण्यासाठी काय करायला हवं, तर इफ यू आर गुड इनोव्हेटर यू शुड लुक फॉर अ गुड एक्झिक्युटर. आणि जर तुम्ही एक्झिक्युशनमध्ये चांगले असाल तर तुम्हाला इनोव्हेशनमध्ये हेल्प घ्यायला हवी. सो दिस इज द अप्रोच आय थिंक. व्हॉट डू यू थिंक? ऍब्सोल्युटली. मी एक पुस्तक लिहितोय, त्याचं नाव आहे थिंक लाईक शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांकडनं आपण काय शिकू शकतो जे आपण आपल्या उद्योगात राबवू शकतो ना, दॅट कॅन बी व्हेरी इंटरेस्टिंग. फॉर एक्झाम्पल, महाराजांनी त्या काळामध्ये हंड्रेड्स ऑफ इयर्स बॅक त्या काळामध्ये त्यांनी गनिमी कावा, गुरिला टॅक्टिक्स याचा फक्त शोध न लावला किंवा स्ट्रॅटेजी नाही बनवली, तर एक्झिक्यूट करून दाखवलं. आणि एकदा नाही तर अनेक वेळा करून दाखवलं. तर इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक जे मी लिहितोय. आणि त्याच्यामध्ये त्यांच्याच स्ट्रॅटेजीज जे त्यांनी त्या काळामध्ये इनोव्हेट केलेल्या, म्हणजे त्यांनी त्यांचं साम्राज्य कसं डिवाइड करून ठेवलेलं. म्हणजे आपण हरलो, एकच किल्ला असला आणि तो एकच किल्ला जर शत्रूंनी काबीज केला तर तुम्ही शून्य झालात ना. तर त्यांनी 300 पेक्षा जास्ती किल्ले तयार केले. म्हणजे 5 जरी हरले ना तरी बाकी 295 आपल्याकडे आहेत. मग ते परत जिंकून घेऊ शकतो आपण 5. असं नाही की एकच किल्ला आणि तो गेला म्हणजे आपण बेरोजगार झालो, असं नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत हिस्टॉरिकली सुद्धा ज्या लोकांनी इनोव्हेट केल्या. आणि आज जे आपण आहोत ना, दॅट इज द आउटकम ऑफ समबडीज इनोव्हेशन. म्हणून आपण आज इथे पोहोचलेलो आहोत. पण तुम्ही जसं म्हणालात ना की बिझनेसमध्ये जर तुम्ही फक्त पैशाचा इन्व्हेस्टर आणला ना तर तुमच्या ग्रोथमध्ये किती पॉझिटिव्हिटी होणार ते मला माहित नाहीये. परंतु जर तुम्ही एखाद्या स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरला ऑनबोर्ड केलं ना, तर एखादा स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर जो आहे ना, तो काय आणतो ऑन टेबल? तो फक्त पैसा आणत नाही, तो पैसा आणतो, अनुभव आणतो, इकोसिस्टम आणतो आणि रिसोर्सेस आणतो. आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत. 4 पिलर्स घेऊन येतो तो आणि त्याच्यामुळे तो तुम्हाला यशस्वी घडवू शकतो. आता D2C चा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा प्रचंड मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. मी अजून एक पुस्तक लिहितोय. त्या पुस्तकाचं नाव आहे कॅपिटल बियॉन्ड फंडिंग. ओके. आता कॅपिटल बियॉन्ड फंडिंग मध्ये मी हेच समजावलेलं आहे की तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या प्रगतीसाठी, ग्रोथसाठी कोलॅबरेशन पाहिजे. ते कोलॅबरेशन कोणाबरोबर असावं? ते कोलॅबरेशन अशा व्यक्तीबरोबर असावं जो स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असला पाहिजे. का असला पाहिजे? कारण तो फक्त पैसे नाही आणणार, तो पैसे आणणार, ताकद आणणार, अनुभव आणणार, रिसोर्सेस आणणार, त्याची पूर्ण तो इकोसिस्टम घेऊन येणार. आणि जेव्हा ती इकोसिस्टम येते ना, मनी इज द लीस्ट इम्पॉर्टंट इन दॅट 4 पिलर्स. पैसा पाहिजे, ग्रोथसाठी पैसा लागणारच. परंतु जर तो एवढ्या सगळ्या गोष्टींबरोबर जर तो आला ना, तर इट इज अ इंजिन टू युअर ट्रेन, ॲडिशनल इंजिन टू युअर ट्रेन ऑफ ग्रोथ. मग तुमची प्रगती अजून फास्ट पद्धतीने होऊ शकते. तर म्हणून मी ते पुस्तक लिहिलंय, कॅपिटल बियॉन्ड फंडिंग. म्हणजे फंडिंगच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे हवंय ना ते सुद्धा कॅपिटलच आहे, एका वेगळ्या रूपामध्ये. तर आय थिंक सगळ्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे. आणि D2C हा बिझनेस मॉडेल भारत देशामध्ये जबरदस्त वेगाने चाललेला आहे. म्हणजे आज तुम्हाला गरज नाहीये की प्रत्येक गल्लीमध्ये किंवा प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक देशामध्ये दुकान मांडलं पाहिजे. तुमच्याकडे जर अतिउत्कृष्ट प्रोडक्ट असेल व्हॅल्यू बेस्ड, तर ते तुम्ही कुठेही विकू शकता.
आज D2Cचं इन्फ्रास्ट्रक्चर भारत देशामध्ये एवढं भक्कम आणि मजबूत झालेलं आहे ना, की महाराष्ट्रामध्ये बसून, मुंबई शहरामध्ये बसून तुम्ही कुठेही प्रोडक्ट डिलिव्हर करू शकता. ते जम्मूमध्ये करू शकता, ते तुम्ही पॉंडिचेरीमध्ये करू शकता, वेस्ट बेंगॉलमध्ये करू शकता किंवा परदेशातल्या कुठच्याही देशात करू शकता. ही पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालेली आहे. ऑनलाईन पेमेंट गेटवे रेडी झालेले आहेत, डिलिव्हरी पार्टनर्स रेडी झालेले आहेत. तर मोबिलिटी ऑफ द प्रोडक्ट आणि कन्व्हिनियन्स ऑफ द ट्रान्झॅक्शन या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश आहे. आणि या गोष्टी तुम्हाला विकत घ्याव्या लागत नाही. इट इज पे पर यूज. मी जर 1 किलोचं एक पार्सल पाठवलं तर मला 1 किलोचीच कॉस्ट द्यायची आहे. मला ती गाडी विकत घ्यायची नाहीये जी इकडनं माझं प्रोडक्ट घेईल मुंबईवरून आणि दिल्लीला सोडायला जाईल. तर एवढ्या सगळ्या इकोसिस्टीम मध्ये, एक्झिस्टिंग इकोसिस्टीम मध्ये आपल्या देशामध्ये जी लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्यांची ज्या गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी D2C बिझनेसेस जबरदस्त प्रमाणात वाढतायत आणि याचा लाभ प्रत्येक उद्योजकांनी घ्यावा. तर आपण जे बिझनेस करतोय ना त्याच्यामध्ये D2C हा एलिमेंट कसा आणू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मला कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर जस्ट म्हणालात की माझ्याकडे एक उद्योजक आहे जो जिमचे इक्विपमेंट्स बनवतो. आता जिमच्या इक्विपमेंटची खासियत अशी आहे की एका काळाला आपल्याला जिमचे इक्विपमेंट फक्त जिमसाठीच लागायचे, पण हल्ली लोक इक्विपमेंट घरात विकत घेतात, घरात वापरण्यासाठी विकत घेतात. ते डंबल्स असतील, वेगवेगळ्या टाईपचे डंबल्स, म्हणजे तुम्हाला 5 प्रकारचे 10 प्रकारचे डंबल घ्यायची गरज नाही. आता असे डंबल येत आहेत की एका डंबलमध्ये तुम्ही मल्टिपल वेट त्याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकता. तर इनोव्हेशन त्याच्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. तर जर तुम्ही जिम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर आहात तर तुमचं इक्विपमेंटचा एक वेगळा स्वरूप होम इक्विपमेंटच्या रूपांमध्ये कसा विकला जाऊ शकतो D2C ओव्हर ई कॉमर्स, ऑन द ई कॉमर्स, याचा विचार तुम्ही करू शकता. तर कुठच्याही बिझनेसमध्ये तुम्ही जर असाल, ज्या पण बिझनेसमध्ये तुम्ही असाल, तर त्या बिझनेसमध्ये तुम्ही D2C कसं करू शकता, डायरेक्ट टू कस्टमर किंवा डायरेक्ट टू कंझ्युमर कसं पोहोचू शकता ना, याच्यावर विचार करायला सुरू करा. फॉर एक्झाम्पल, सांतेमध्ये आम्ही हॅम्पर्स विकतो. तर हॅम्पर्स म्हणजे काय, एखादा कस्टमर जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जेवायला आला तर त्याला आपण डाईन इन कस्टमर म्हणतो, डाईन इन कस्टमर. आणि त्याच कस्टमरला आमची सामग्री एवढी आवडली आहे, आमचे डिशेस एवढे आवडलेत की त्यांना ते घरात पाहिजे, तर त्याला फूड डिलिव्हरी म्हणतो. पण त्याच्या पुढे जाऊन, पलीकडे जाऊन त्यांना जर ते जेवण रेस्टॉरंट सारख्या अँबियन्स मध्ये हवं असेल तर ते हॅम्परच्या डेकोरेटेड सर्व्हिसमध्ये ते घरी पोहोचवलं जातं आणि तो हॅम्पर तुमच्या घरी पोहोचतो रेस्टॉरंटचा अँबियन्स घेऊन, कारण ते खूपसुरत असतं. त्याच्यामध्ये फुलं असतात, बास्केट असतं, म्हणजे इट्स ब्युटिफुली पॅकेज. तर हे आमचं इनोव्हेशन आहे रेस्टॉरंट इंडस्ट्रीचं. आमचं म्हणजे फक्त माझं नाही, तर बरेच रेस्टॉरंटवाले असं करतात. तर दिस इज नथिंग बट इनोव्हेशन, गोइंग द नेक्स्ट स्टेप फॉरवर्ड, की आपल्या कस्टमरला आपण कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्स कसं विकू शकतो याच्यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि D2C मध्ये, डायरेक्ट टू कंझ्युमर मध्ये किंवा डायरेक्ट टू कस्टमर मध्ये आपण पाऊल कसा टाकू शकतो, जर टाकला नसेल तर याच्याबद्दल तुम्ही विचार करू शकता. ग्रेट. आय थिंक इट वॉज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. तुम्हाला जर आमचा कॉन्टेंट आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काय इनोव्हेशन करताय किंवा कसं एक्झिक्युशन करताय हे आम्हाला वाचायला नक्की आवडेल. कमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू सो मच. थँक्यू. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization
and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.